हॅलो, तनुजास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हक्का नूडल्स। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे। त्यामध्ये मी पाणी टाकून घेतेय। पाणी थोडं जास्तच टाकायचं। त्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकून घेतेय। 1 चमचा मीठ टाकून घेतेय। पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। त्यासाठी मी त्यावर झाकण ठेवून घेतेय। 5 मिनिटांमध्ये पाण्याला चांगली अशी उकळी आलेली आहे। त्यामध्ये मी हक्का नूडल्स टाकून घेतेय। ते चांगले असे आपल्याला शिजवून घ्यायचे। त्यासाठी मी त्यावर झाकण ठेवून घेतेय। नूडल्स शिजताय तोपर्यंत आपण लसूण कट करून घेतोय। मी इथे एकदम बारीक असा लसूण कट करून घेतेय। लसूण कट करून झालेला आहे। आता आपण एकदम बारीक असा अद्रक कट करून घेतोय। अद्रक आपलं कट करून झालेला आहे। 4 मिनिटं झालेले आहे। आपलं नूडल्स एकदम छान असं शिजलं गेलेलं आहे। आता आपण त्यातलं पाणी काढून घेऊ। त्यासाठी मी इथे चाळणी घेतलेली आहे। त्यामध्ये मी नूडल्स टाकून चांगलं असं थंड पाणी टाकून घेतेय त्यावर। आता आपण कांदा कट करून घेतोय। मी इथे 1 कांदा घेतलेला आहे। तो उभा कट करून घ्यायचा। कांद्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। कांदा कट करून झालेला आहे आपला। आता आपण गाजर कट करून घेतोय। त्याचे उभे असे एकदम बारीक बारीक पीस करून घ्यायचे। आता आपण शिमला मिर्च कट करून घेतोय। शिमला मिरचे पण एकदम बारीक असे उभे पीस कट करून घ्यायचे। त्यामधल्या बिया पूर्णपणे काढून टाकायच्या। आता मी पत्ताकोबी कट करून घेतेय। आता मी इथे 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। त्या उभ्या अशा कट करून घेतेय। हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। आता आपण हक्का नूडल्स करून घेतोय। त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये मी तेल टाकून घेतेय। तेल चांगलं तापू द्यायचं। तेल चांगलं तापलेलं आहे। त्यामध्ये मी बारीक केलेला लसूण टाकून घेतेय। बारीक केलेला अद्रक टाकून घेतेय। चांगलं मिक्स करून घ्यायचं। लसूण अद्रक चांगलं परतवलं की त्याचा फ्लेवर छान येतो। हिरव्या मिरच्या टाकून घेतेय। हिरव्या मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या। कट केलेला कांदा टाकून घेतेय। कट केलेले गाजर टाकून घेतेय। कट केलेला शिमला मिर्च टाकून घेतेय। कोबी टाकून घेतेय। 2 ते 3 मिनिटांसाठी चांगलं परतून घ्यायचं। त्यामध्ये मी आता मीठ टाकून घेतेय। मिठामुळे मऊपणा लवकर येतो। चांगलं असं परतून घेतेय। चांगल्या अशा आपल्या भाज्या मऊ झालेल्या आहे। त्यामध्ये मी आता 2 चमचे टोमॅटो केचप टाकून घेतेय। 2 चमचे रेड चिली सॉस टाकून घेतेय। 1 चमचा सोया सॉस टाकून घेतेय। सोया सॉस जर डार्क असेल तर थोडं प्रमाण कमीच टाकायचं। चांगलं असं मिक्स करून घेतेय। सॉसचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। लो फ्लेमवर मी चांगलं असं परतून घेतेय। आता मी त्यामध्ये नूडल्स टाकून घेतेय। नूडल्स चांगले मिक्स करून घ्यायचं। नूडल्सच्या क्वांटिटीनुसार तुम्ही सॉसचं प्रमाण कमी जास्त करू शकता।
चांगले असे मिक्स करून झालेले आहे. आपण आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतोय. तुम्ही बघू शकता छान असे हक्का नूडल्स आपले तयार झालेले आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा कसे झाले. रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा.